नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज एकंदरीत 22 जून आहे आणि पूर्ण जून महिना संपत आला. अजूनही मान्सूनचं आगमन पूर्ण महाराष्ट्रभर असेल किंवा भारत देशामध्ये असेल, तर अजूनही मान्सूनचं पाहिजे तेवढ्या प्रमाणात आगमन झालेलं नाही. आणि तसं पाहायला गेलं वेगवेगळ्या हवामान विभागाने सरासरीपेक्षा 80% इतका पाऊस पडेल आणि त्याचबरोबर जुलै ते सप्टेंबरमध्ये सुद्धा पावसाचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त प्रमाणात राहील. आणि एकंदरीत भविष्यामधली जे पावसाचं मान्सूनचं आगमन आणि त्याचबरोबर पाण्याचा तुटवडा ह्या गोष्टींचा विचार करता शक्यतो कृषी विभाग असेल किंवा कृषी विद्यापीठ असतील, तर त्यांनी सांगितले की शक्यतो अशा वाहनांची किंवा अशा पिकांची निवड करा जे की कमी कालावधीमध्ये येणारे किंवा कमी पाण्यामध्ये येणारे अशा पिकांची लागवड करायला सांगितले. तर कमी कालावधीमध्ये आणि कमी पाण्यामध्ये येणारे अशी कोणती पिकं आहेत, तर कडधान्य पिकांची लागवड आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि कडधान्य पिकामध्ये तूर या पिकाची आपण लागवड करू शकतो. मुळातच तूर हे पीक साधारण 2 सीझनमध्ये वाढणारं पीक आहे आणि साधारण जूनमध्ये लागवड केल्यानंतर जून-जुलैमध्ये लागवड केल्यानंतर साधारण आपल्याला रब्बीच्या शेवटला आपल्याला त्या पिकाचं उत्पादन भेटत असतं. या तूर या पिकाची लागवड करत असताना त्याच्यामध्ये जमिनीमध्ये जर पाहायला गेलं, तर तूर या पिकासाठी साधारण मध्यम ते भारी प्रकारची जमीन गरजेचं असतं. काळी जमीन असेल ती सुद्धा चालत असते आणि एकंदरीत पाणी धरून ठेवणारी जमीन असेल किंवा चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या अशा जमिनीचं शक्यतो निवड करावी. त्याचबरोबर त्या जमिनीचा जो पीएच आहे तो साधारण 6.5 ते 7.5 इतका पीएच असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर तूर या पिकाची लागवड करत असताना खोल मशागत करणं गरजेचं असतं. खोल नांगरणी केल्यानंतर साधारण 1-2 वखरणी देखील करणं गरजेचं असतं. जेणेकरून जे मुळं असतात ते मुळातच टॅपरूट सिस्टीम तूर पिकाची असते. त्याच्यामुळं जेवढी जास्त खोल नांगरणी करेल तेवढं ते तूर पीक आपल्याला तग धरू शकतं. त्याचबरोबर हवामानाचा विचार करायला गेलं तूर या पिकासाठी साधारण जे हवामान आहे ते साधारण 21 ते 24 डिग्री सेंटीग्रेड इतकं तापमान गरजेचं असते किंवा जास्तीत जास्त 30 ते 35 डिग्री सेंटीग्रेड तापमानापर्यंत देखील सुद्धा तूर हे पीक चांगल्या प्रतीचं तग धरू शकतं. त्याचबरोबर पावसाचा किंवा मान्सूनचा जर विचार केला तर सरासरी साधारण 700 ते 1000 मिलीमीटर इतकं पर्जन्यमान असणं देखील गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर तूर या पिकाची लागवड करत असताना वेगवेगळ्या व्हरायटी देखील सुद्धा मार्केटमध्ये आहेत. त्यामध्ये कृषी विद्यापीठाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेली किंवा संशोधित केलेली कडधान्य संशोधित प्रकल्पाअंतर्गत जे की फुले राजेश्वरी व्हरायटी ही साधारण 160 ते 165 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येत असते आणि साधारण ती लाल दाण्याची व्हरायटी आहे. आणि त्याचं अवरेज पाहायला गेलं तर प्रति हेक्टरी नाही म्हटलं तरी 20 ते 22 क्विंटल इतकं उत्पादन त्याचं भेटत असतं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे की फुले राजेश्वरी व्हरायटी आहे ती साधारण मर रोग आणि वांज रोग याला प्रतिकारक आहे. त्याचबरोबर परभणी विद्यापीठाने संशोधित केलेली जे की कृषी विज्ञान केंद्र बदनापूर आहे त्यांनी संशोधित केलेली जी व्हरायटी आहे गोदावरी व्हरायटी जे की पांढऱ्या दाण्याची व्हरायटी आहे तिचं सुद्धा साधारण बागायती क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने लागवड केली तर तिचं देखील सुद्धा उत्पादन साधारण 22 ते 24 क्विंटल प्रति हेक्टर इतकं भेटू शकतं. आणि ती व्हरायटी देखील सुद्धा मर आणि वांज रोगाला प्रतिकारक आहे आणि साधारण 167 ते 170 दिवसामध्ये आपल्याला ते कटिंगला तयार होत असते. त्याचबरोबर तिसरी जी व्हरायटी आहे फुले तृप्ती व्हरायटी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधित प्रकल्पाने तयार केलेली व्हरायटी ही व्हरायटी देखील सुद्धा साधारण 170 दिवसामध्ये 165 ते 170 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला तयार होत असते. तिचं सुद्धा उत्पादन साधारण चांगल्या प्रतीचं व्यवस्थित मॅनेजमेंट केल्यानंतर 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर इतकं उत्पादन भेटू शकतं. त्याचबरोबर परभणीची दुसरी जी व्हरायटी आहे रेणुका व्हरायटी ही व्हरायटी सुद्धा मर आणि वांज रोगाला प्रतिबंधक आहे. ती सुद्धा व्हरायटी साधारण 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टर इतकं उत्पादन देते. आणि हे एकंदरीत व्हरायटीच्या बाबतीत आपण बघितलं. त्याचबरोबर तूर या पिकाची लागवड करत असताना एकतर मुख्य पीक म्हणून आपण लागवड करू शकतो किंवा आंतरपीक म्हणून वेगवेगळ्या कडधान्य पिकांची सुद्धा त्याच्यामध्ये आपण लागवड करू शकतो. तर आंतरपीक म्हणून तुरीमध्ये आपण मूग, उडीद, हुलगं या पिकांची आपण लागवड करू शकतो. त्यांचं साधारण जे रेशो आहे ते साधारण 4:1 अशा पद्धतीने ठेवला तरी चालेल. साधारण 4 जी लाईन आहे त्यात मूग असेल, उडीद असेल, हुलगा असेल आणि एक लाईन जी आहे ती तूर या पिकाची आपण शोधू शकतो. त्याचबरोबर लागवड अंतर जर पाहायला गेलं तर साधारण ठिबक सिंचनावरती लागवड जर करत असेल तर साधारण 4x2 फुटावरती किंवा 5x2 फुटावरती आपण तूर या पिकाची लागवड करू शकतो. म्हणजेच काय 2 रोपांमधील अंतर आहे ते 2 फूट आणि साधारण 2 ओळीमधलं जे अंतर आहे ते 5 फूट इतक्या पद्धतीची आपण लागवड करू शकतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये छाटणी वगैरे असेल किंवा शेंडा खुडणे आपण म्हणत असतो. साधारण लागवड केल्यानंतर 45 दिवसानंतर पहिला शेंडा खुडणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर साधारण दुसरा शेंडा खुडणं आहे ते साधारण 65 दिवसानंतर दुसरा शेंडा खुडणं आहे. आणि शेंडा खुडल्यामुळे काय होतं साईडच्या ब्रँचेसची ग्रोथ होते आणि एकंदरीत झाड पूर्ण झुडपासारखं तयार होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने नाही म्हटलं तर प्रति झाडाला 1,500 ते 2,000 शेंगा इतकं उत्पादन आपल्याला भेटतं आणि त्याच्यामुळे भविष्यामधलं उत्पादन देखील आपल्याला वाढू शकतं. त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन करत असताना प्रत्येक झाडाला किंवा प्रत्येक तूर पिकाला महत्त्वाच्या जे 4 अवस्था असतात त्याच्यामध्ये सुरुवातीची वाढीची अवस्था असेल, त्याच्यानंतर फुलधारणा अवस्था असेल, त्याच्यानंतर शेंगा भरणे अवस्था असेल आणि पक्वत अवस्था असेल. ह्या महत्त्वाच्या 4 स्टेजमध्ये म्हणजे 4 अवस्थेमध्ये पिकाला पाणी देणं गरजेचं असतं जेणेकरून त्या
स्टेजमध्ये पाणी भेटलं तर पिकाची उत्पादनामध्ये देखील सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढ झालेली दिसून येत असते. आणि एकंदरीत कीड आणि रोग व्यवस्थापन पाहत असताना तूर या पिकावरती सुद्धा वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. तूर या पिकामध्ये मोस्टली पाहायला गेलं तर शेंडा पोखरणारी अळी असेल किंवा शेंग माशी असेल किंवा ह्याचा प्रादुर्भाव जास्त होत असतो. त्याचबरोबर रोगाचा प्रॉब्लेम होत असतो किंवा वांज रोग सारखा विषाणूजन्य रोग आहे, मोझॅक व्हायरस त्याच्यासारखा प्रादुर्भाव होत असतो आणि त्याच्यावरती सुद्धा वेगवेगळे कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर केला तर चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या तूर पिकावरती येणाऱ्या किडींचं आणि रोगांचं नियंत्रण मिळू शकतं. तर चांगल्या प्रतीचं बागायती पद्धतीने जर त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं, साधारण 160 ते 65 दिवसामध्ये व्यवस्थित पाण्याचं व्यवस्थापन केलं, तर खूप चांगल्या पद्धतीने आपण तूर या पिकामधलं उत्पादन घेऊ शकतो. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. आणि ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.